कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी घेतली स्वर्गीय बाळासाहेब पाटील कुटुंबाची सांत्वनपर भेट। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते स्वर्गीय बाळासाहेब विनायक पाटील यांचे दिनांक 3 मार्च रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी स्वर्गीय बाळासाहेब विनायक पाटील यांच्या नाशिक येथील निवासस्थानी भेट देऊन बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र श्री अमोल बाळासाहेब पाटील व संपूर्ण पाटील परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला। यावेळी स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत तब्बल 43 वर्ष कार्य करत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला। गोरगरीब जनतेची सेवा, दूरदृष्टीपूर्ण निर्णय आणि विशेषतः सिडको भागाच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे ते विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत। अशा शब्दात त्यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरीताई आहेर आडके, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष सुनीलजी केदार, विनयराव साने, श्यामजी बडोदे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। स्वर्गीय बाळासाहेब विनायक पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली।